एक खूप चांगला इव्हेंट ऑर्गनाइज केला आहे। बाबासाहेबांनी मोठा भव्य रोजगार मेळावा आयोजित केला। 72 कंपन्यांना बाबासाहेबांनी आयोजित केले। भरपूर बेरोजगार मुलं मुली आहेत। बाबांनी एक सुवर्ण संधी आपल्याला दिलेली आहे। आजचे युवक ग्रॅज्युएट होऊन पोस्ट ग्रॅज्युएट होऊन घरी बसलेले होते, तर त्यांनी सर्वांनी लाभ घ्या। नोकऱ्यांची खूप कमतरता आहे, त्यांनी हे केलं ते खूप अतिशय चांगल्या प्रकारे केलं। फर्स्ट टाइम होतं माझं, शिकायला पण भेटतं ना आपल्याला। इतक्या कंपन्या आहेत, आपल्या इंटरव्ह्यू कसं घेता कसं नाही। नवीन एक अनुभव म्हणून दिली। आता त्यांनी बघू मलासाठी पण नवीन कंपनी, बट बघू ट्राय करून एक काही नवीन शिकायला भेटेल। जो भी हो रास्ते उनसे लड़ना है, जीत अपनी होगी ये दिल से कहना है। मी 4-5 कंपन्यांना इंटरव्ह्यू दिला, त्याच्यापैकी एक कंपनीला मला ऑफर लेटर भेटलंय। DMCF पुण्याची कंपनी आहे। फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये माझं पहिल्यांदा याच्यात सिलेक्शन झालेलं ग्रँडमार्क कंपनीमध्ये। ते महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये माझं सिलेक्शन झालं। माझं SBI मध्ये सिलेक्शन झालंय। स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे। EMCFS कंपनीने मला 3.3चं पॅकेज ऑफर केलेलं आहे। महिंद्राचं लेटर मिळालं। स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे। हायर कंपनीमध्ये मला ऑफर मिळाली। मला 3 लेटर मिळाले। मंजिल तेरे पास है, बस तू चलता चल। बाबांना मी धन्यवाद करेल की मला बेरोजगार नाही, मी आता रोजगार मिळालाय मला। असं रुकना मत, थमना मत, सपनों की ओर बढ़ता चल। म्हणजे पप्पा रिटायर झाले, मग त्यामुळे असं वाटत होतं की मी पण जॉबला लागावं, पप्पांना छान वाटेल, खुशी होईल त्यांना एकदम, म्हणून। तेरे संग ये आस है। चला आपल्या प्रॉमिसिंग लीडर कुणाल बाबांना पुन्हा निवडून देऊया।